होय म्हणजे उद्या मथुरेचा बाजार साऱ्या गवळीने दैदूत घेऊन त्या कौशमाच्या नगरी जाणार. गोकुळाची दैदूत पिऊन तो कौशमा दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललाय. त्याला धडा शिकवण्यासाठी ही चांगली संधी आहे. आपण त्या गवळीने अडवायला हवं. मग त्या कौशमाचा रागावर होईल की आपल्याला जे साध्य करायचंय तेही साध्य करता येईल. पण आपण ही कामगिरी न करता आपल्या सोबत सवंगडी यांना सांगितले पाहिजे. तसं मला हात मारून पडतो. अरे मित्र सुदामा, अरे मित्र सुदामा. देवांच्या चरणी प्रणाम असो. देवा मला असं अचानक होण्याचं कारण तरी काय? अरे सुदामा, कामच तसं निघालं. गोकुळाच्या साऱ्या गवळी दैदूत घेऊन तुझ्या मथुरेला जाणार आहे. गोकुळाची दैदूत घेऊन तो कौशमा दिवसेंदिवस श्रीमंत होत चालला आहे. शिकवण्यासाठी बाकीचे सौंदर्य घेऊन त्याला अडवून ठेव. तोवर मी येईनच. तुम्ही निश्चिंत राहा. मी साऱ्या गवळींना अडवून ठेवतो. बरं ठीक आहे. चल मग. चला तर मग. गवळ्याच्या पोरी रवी राग्याचा पाहता रंगीने बलिदान. रवी राजाचा पाहता रंगीन किरणे पडलीदान.
मावशी कुठे दिसत नाही राधे ती मास्टर येत नाही व मातेवर येत राधे कशाबद्दल खिडकीला अगं नाही का सारा कसं ग अगं या अवघड वाटेला कोणीतरी अनुभवी असावं आणि तू दाखवून बघ बरं बरं मी ताक मारते मावशी अगं ये मावशी मावशी अगं ये मावशी हे कागं म्हटलं पोरी नाव अगं मावशी तू बाजाराला येतेस ना हो आले आले दमली ग दमली पहिल्यासारखं काय झेपतंय काय हे मावशी उशीर अगं काय करणार राहते तुम्ही काय आता तरुण जवानी कोणी ना तुम्ही पटकन कामावर टपता ते पटकन येतात आता मी म्हातारी ना मग अशी सावकाश काम करते नेते बघ अगं राहते मला तुम्ही कशासाठी बोलू ना अगं मावशी अगं मथुरेच्या बाजाराला जायचंय बघ चला निघूया का हो हो
बाजारात निघालच खऱ्या, पण घेतलं काय नेसलं काय हे मला मुलीच सांगितलं नाही बघा. मावशी ते काय सांगायला हवं का? अगं राधे, जर का तू नाही सांगितलंस ना त्या मथुरेचा बाजार भाव होणार सुद्धा नाही. बरं बरं सांगते हा. कोणी घेतलं दही, कोणी घेतलं ताक, कोणी घेतलं लोणी, असा तऱ्हेचा माल घेऊन चाल्या बस साऱ्या विक्रीला. मग घेतलाय ना मला सर्वांनी. हो हो. मग चला निघूया. मागचं विचारलं तू आणि सगळं सांगतच नाही ग. तारा हे काय तुम्हाला सांगायलाच पाहिजे तुला का? सांगलंच पाहिजे. ठीक आहे. अगं तारा, जे तुम्ही लोकांनी आणले तेच मी आणले बघा. बरं बरं ठीक चला आहे. मग निघूया. हो हो. अगं राधे, मी काय म्हणते, हा एवढा अवघड यमुनेचा वाट चढताना किती अवघड जाईल. मी काय म्हणते, एक छोटस गाणं बोललीस तर हा घाट कधी सोडे आपला संबंध नाही बघ. अगं मावशी मग तूच म्हण की. अगं राधे, मी जर बोलली ना तर माझ्या पावला पाऊल द्या का तुम्ही. हो देव ना. बघा राधे नक्की. हा हो नक्की. तानू गव्याच्या सात जागी नाग, तानू गव्याच्या सात जागी काय झालं तारा? अगं मावशी हे गाणं ऐकून आहे ना 2 पावलं पुढे जाण्यापेक्षा 4 पावलं आम्ही मागं जाऊ. अगं बाई, म्हणून तुम्ही बोलली तुम्हाला माझ्या पावलावर पाऊल द्यायचा म्हणून. अगं मी काय म्हणते राधे, एक छोटस सुंदर गाणं पण बघूया. हो पण तुझी साथ आहे ना मला. हो. रंगुयातला
त्यांचा रास्ता अडकवून ठेवायचा म्हणून, पण हे माझ्या सांगितले पेंड्या ते पण मेला पुढे दिसत नाही. त्यांना आवाज तरी देऊन बघता. अरे पेंड्या रे पेंड्या, गेला कुठे आवाज येत नाही. अरे वाकड्या रे वाकड्या, हा पण कुठे आवाज येत नाही. परत एकदा आवाज देऊन बघतो. अरे पेंड्या रे पेंड्या, मेला हाय कुठे इकडे डायरेक्ट याला यायला उशीर झाला. या आलीला आलीला येतो येतोय या लवकर. आलीला आलीला. अरे सामना नाही लांबणार, अरे सामना नाही लांबणार. काठी घेऊन या गोगरी, काठी घेऊन या गोगरी.
शेतामध्ये कामामध्ये काय घाईवरची कामाला ती अरे मग नुसता घामटा मारला तो काय काय समजला सांगणार अरे मेलं तुला यायला उशीर का आला अरे बाबा या पेद्यालाच विचार का उशीर झाला तो काय उशीर झाला तर झाला असा याच्या टायमाला काय झाला माहिती आहे अरे आईन मला सकाळ सकाळ उठवलं तेवढं आणि मग आम्ही काय झालं उठवलं फाट फाट ब्रश जायला काय समजले तसंच मग टॉर्मिन धुतला विस्तार काढला आणि परसा का निघत होता मग तेवढं आहे ना माझी गाय भरायला लागली काय समजली आवडायला लागली मग चिपा ठेवला बाजूला भाव सुद्धा सुटला अरे बघतो तर काय काय अरे माझी गाय आली गाय आली आणि मग आम्हाला खरवच नाही आणला आई बोलली हावरा घरात पुरला नसेल तर आम्हाला कशाला बोलतोच आहे तू तसं नाही अरे माझ्या आई काय बोलली खरवस कोणाला देऊ नको अरे म्हणून नाही घेऊन आला ना मी होय काय मग तुमच्या गायला झाला काय राय येडाय काय रे तुझ्या काय मग गायला झाला काय विचार आता सांगितलीस माझी गाय ही आली तर पण त्याच विचार झाला काय झाला काय अरे माझं म्हणणं आहे पाड झाली की पाडी झाली असं ना अरे माझ्या 2 गायी आल्या 2 पांढरी आणि 1 काली काय समजली समाधीवर नाही रे अरे तुझा मा तू काय म्हणतो माझ्या 2 गायी ही आल्या ही आल्या मग एक काळी आणि एक पांढरी मग पांढरीला काय झाला पांढरीला पांढऱ्या झाला वास काय नाही करे टाकतो काय फुटता सांग टाकता सांग कुठचा टाकता सांगताय ठीक आहे सांग कालीला काय झाला काढलं ना वास परत तुला एकदा टाकता सांगताय मग ता कशाला तू माझा आकडे अरे याला बांधतोस कुठे तुला कालीला का पांढरीला काय समजले काली तो विचारतोय कालीला की पांढरीला आता तू विचारला तर तुझा मग त्या गायला बांधतोस कुठे आता तो पण प्रश्नात पडतो त्याच्या 2 गायी काय समजले तुम्ही पण मग कालीला बांधतोस कुठे कालीला ना तुला ना साप टाकीन काय पुढचा बोलला दिसतीस का सांगताय ना परत ता अरे आमदा कुठं जीव बी गेला असं मग पांढरीला कुठे बांधतोस पांढरीला ना तिला मानतो गोठ्यातच बरं म्हटलं तुला आता काळीला काय वरती गॅलरीत बांधतो असं सांग ना तुला कसं सांगायला पाहिजे मी दोघींना पण गोट्यातच बांधतो नाही तसं नाही मग? अरे तसं नाही माझी काली गाय ना लाडकी हाय काय समजले मग पांढरी पण लाटत असणार मला माहिती आहे तू पुढचा तास सांगणार बरोबर समजला बरोबर हा दाल हाऊ दे तुझा मग आम्हाला बोलत नसेल तू अरे हा मी तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो मेन काम तू विसरलास गेलो तुम्ही आलवले आणि त्याच्यात तुमचं याच्यामुळे लेट झाला नाहीतर मी कधीचा तिकडे पोचला होता ना धावत धावत येत होता आईन सांगितलं आता ना माझा पर्यंत आलाय नको करू आता ता करणार नाही ए, मी काय सांगतो ऐका मी वाकडे इकडे अरे आपल्या कृष्णरावांनी कामगिरी सांगितली आहे कामगिरी हो कसली कामगिरी रे अरे 16 सहस्त्र गवळी थाटमाट करून इकडे मथुरेच्या बाजारात जाणार आहे अरे बाजारात जाणार पण आम्हाला मिळणार काय रे अरे त्यांचा आपण रस्ता अडकवायचा आपल्याला दैदूत लोणी खायला भेटेल घरी तू अरे मी याला तुझ्या 2 गायी आल्या खाऊन मजा अरे पण तुम्हाला माझ्या गवल्याने कुठून येणार कुठं नाही रे आता वरच्या घाटान येणार आहे कुठं वरच्या तिकडच्या वरच्या घाटान दिसत नाही ते येतील बघा आता तसा आई मला
लग्नाला पोरी भेटत नाही तर भेटली तर करून टाकी ना. तुला पोरीचा सुटला इथं कवळणी येणार आम्हाला दही दूध भेटणार. तुझ्या पोरी काय लग्नाला पोरी काय भेटत नाही. तुझ्या काय वय आहे लग्नाचं? हे होते मग कुठं झोपलास एवढ्या लोकांनी पिरियड केलं. आईने सांगितलं पोराच्या पेरमत पडू नको. अरे त्या गौरीला ऐकतो दाखव तरी. त्या बघा ते वरच्या वाटेने येणार आहे आता. तेव्हा लक्ष ठेवा. वाकड्या तू त्या वाटेला थांब. पेंद्या तू या वाटेला थांब. हा त्याला तिकडेच ठेव. इकडे राहा. येऊ दे चल. जाऊ दे. करायचं काय गौरी आले इथं. मी तुम्हाला सांगतो गौऱ्यांना जाऊन सांगा गोकुळात जायचं गोकुळातच राहील आणि त्या मावशी सांग उभं राहते बसून फिकर ना काय जाऊन बघा तुम्ही. अरे एवढं मी कशाला बघतोच मग जा मेला येतो वाटतं मी. ए मावशे उभी राहा मावशे. आणलाय दही भात दिला असेल का ना नाहीतर काय ठेवणार असं. तुला पण पाहिजे का? मला दही पाहिजे म्हणजे पाहिजे तू खाऊ खाऊ फुगलाय. तुला पाहिजे ना मग येते. त्याला दही दे सगळं. अरे खेळण्या अरे आता जीव कुठं जात होता थोडासा वाटला आता परत घालवली. अरे तू सांगितलं काय दही दूध मावशी पण बोलली तुला दही दूध त्याचा या मावशीने आम्हाला गंडवलं. माझ्या घरात काय शिस्त तू कशाला बघतोस. म्हणून हे झाड आहे तर तुझ्या धरतोच माझ्या. अरे होय पण तू मगाशीच बोललास ना. काय बोललास तुला. अरे त्यांना तूच बोललास तुझ्या तोंडात. अरे तूच बोललास. काय बोलला. अरे दही दूध खा आणि जाड हो तू बोललास का बोललास का मला सपन पडला. तर मावशे काय म्हटलं? काय रे? काय म्हणता रस्ता ऐकला आम्ही. तुम्ही कोण? आम्ही दोन. तुम्ही कोण ते? मी काय म्हणते तुमच्याकडे कायदा वगैरे आहे की नाही? कायदा ना बावा मी काय तुला सांगते वर येते सर्व तिला पटकन पटल. कायदाच पाहिजे. कायदा होय. हे सुदामा तुमच्याने एक काम धड होत नाही. त्या मला सांगायला पण तू ते जीवला ताक केलास ना की माझा एकदम वर तिकडे
कोपऱ्यात गेला ता बोलला तरी माझा वर खाली आता सरळ तीच सांगितलं आता सांगितलंस ना मी जाऊन बघतो आता. रे मावशी काय म्हणत होतो? समुद्र के बाजूला जाता येणार नाही. आपल्याकडे कायदा वगैरे आहे की नाही? हो घ्या ऐकून. देवाने गदिला कर्ज सांगितो मी तुला हुकूम देवाने गदिला कर्ज सांगितो मी तुला गुमान फिराया माघारी गुमान फिराया माघारी पाजारी देवाच्या हुकमाने तुम्हाला ते बसावं लागेल. ठीक आहे. अगं म्हटलं पोरीनो, आपण चालून चालून दंगात असा तर मी काय म्हणते 5 मिनिटं बसून घ्या बघूया. अरे पेंड्या वगड्या अरे इकडे या. काय रे अरे त्या गवल्यानी बसल्या काय बघून या. हो हो असं म्हणतो बघून या. जातोच ना हा जावा. जातो पाकड्या चल बघून येऊ बघून येऊ ही एकदम रुपी दिसते बसली रे बसली हा रे कुठला चिकना माल अरे भारी रे भारी नवीनच दिसते चावल ना सालाबाद प्रमाणे वाटतंय सालाबाद प्रमाणे ही पण मला नवीनच वाटते रे पुढे चल
मावशी आहे काय रे या साऱ्या जणी बसल्या हो आणि तुला काय बसायला झाड पडले मला छोटासा एक प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम मावशी 6 महिने बसली तर उठत नाही आणि उठून बसत नाही 6 महिने उठत नाही 6 महिने बसत नाही तो मावशी आहे पण या मधल्या तिला करतेस कशा कशा झाली म्हणे येतात मी काय म्हणते तुला जर माझ्याकडून नाचायची हवस असेल ना तर या मावशीला बसून दाखवून बघूया नाटकाची हौस हो आणि तुझ्या इच्छा झाली म्हणे इकडे पुढे ये. ए, दाब मारून टाक. दाब टाकतो वाकून. अरे या मावशीनं आम्हाला जमवला चालते होय मावशी काय काय शब्द वापरला नाही तुला काय ते आपल्या लग्नच घे यार. नाही नाही तुला बसल्याशिवाय आम्ही आता थांबणार तुला पूर्ण मध्ये साप लोळवला सरपटी लोलू काय समजलं अरे त्या मावशींना आमचा घामटा काढला जो आमच्यामध्ये चार गट टाकला नव्हता सोडटून वर खाली करून जीव जायला आला होता तो वाचला तर आता परत घालवायला आली होती मावशी राहते अरे जास्त नाचला असता ना हा पॉट आखून गेला असता काय बडबडली असती परत आधी गेला असतं तर जाऊ दे ना कशाला अरे अशी पण ढेऱ्या कोणाला आवडतात काय रे बसली आहे सर्व बाजू बसली आहे आम्हा मी बघून येतो का? विश्वास नाही नाही असं काय? विश्वास. आमच्यावर भरोसा नाही काय नाही, नाही. बघा सुद्धा मा नाही असतं. आमच्यावर भरोसा नाही काय अरे हा रे पहिल्यांदा तुला दिन चांगला काम केलं असं आम्ही वाईट काम करतो अरे त्याचा होय असं काय अरे मग अरे आल्यापासून लेट या माझा जन्मसिद्ध हक्क आहे चला मग आम्ही काय बोलतो आपण आता गोकुळात जाऊन गायगुरु राखूया चला तर मग चला जाऊया
आले पाहिजे. सुदामाला आठवण पाहतो. सुदामा, अरे मित्र सुदामा. देवा, त्या गवल्याने आमचं काय ऐकत नाही. बरं ठीक आहे, तू मोकळं जा आणि गायीवरांचा सांभाळ कर. मी घेतोच त्यांचा समाचार. ठीक आहे, येतो मी. अरे काना, तू आज देखील आला आमच्या दयाचे नासाडी करण्यासाठी? नाही राजे, त्यांनी नासाडी करायला नाही, तर यातून तुम्हाला कायमची मुक्ती देण्यासाठी आलो आहे. म्हणजे काय रे नाना? अगं राजे, मी तर तुला चांगली समजत होती बघ. अगं मावशी, तू समजतेस तसं काही नाही. मग कसं आहे राजे? अगं मावशी, वेगळे नवीन अवतार धरून त्या सर्वांचं रक्षण करीत आलो आहे बघ मी. मी काय म्हणते, आपला जन्म पुन्हा पटवून द्या बघूया आम्हाला. बरं, तर हे ऐकून. भक्तगणांच्या अवतारी घेतो अवतार गुरुवारी, विष्णू रूपे सारी दुष्टांचा संहार करी. युगा युगाचा मीराते आहे युगंधर, युगा युगाचा मीराते आहे युगंधर. सांगितो
पाहिजे बघ. हो हो चला. नाच केलूया वनात नाद स्वरमुरलिका गाऊया तोरात नाच केलूया वनात नाद स्वरमुरलिका गाऊया तोरात नंदना मना मोना देवा शरण आले
मंद